भीष्मक राजाची मुलगी रुक्मिणी. काय काय ऐकावं लागतं ह्या कामाला. कधी कुणाचं आपलं माणूस बनतं, कधी अतिवृष्टी होती, अतिवृष्टीमुळं कुणाचं पीक वाहून जातं, कुणी झुरतं, कुणी बसावर जातं, तर कुणी एकटं. सगळ्यांचं सगळं ऐकून माझं पण ऐकतं. आठवतो ज्या दिवशी माझ्या भावानं माझं लग्न त्या दुष्ट शिशुपालासोबत ठरवले. दोघे कृष्णाची शेती, पण त्या मरण मात्र माझं. त्या रात्री थरथरत्या हातानं मी कृष्णा ये, मला घेऊन जा, माझी सुटका कर ह्या सगळ्यात, नाहीतर तू माझे प्राण घे. माझा कृष्ण आला, मला घेऊन गेला आणि आमचं वाटलं लग्नानंतर सगळं बघत. पण कृष्णाची ती बालच होती राधा, द्वारकेला. कृष्णाने पण मोठ्या फटाफटात तिथं आणि मी ज्या आसनावर बसते त्या आसनावर मी जागा दिली. मला ती खूप वेळ लागली आणि त्या क्षणी ती निघून गेली. आली ते धुंदी एकांतात तपश्चर्या करू लागली. आणि मला माझं मित्र माझं रुसवा करत तर वाटेल त्याला त्याचा तो भक्त भेटला. कुंडली त्याने वीज काय टिकावली आणि कृष्ण विठोळचा विठ्ठल आणि तो रमला त्याच्या त्याच्या